व्यासपीठ गावची खबर न्यूज। तुम्ही सत्तेतील कार्यकर्ते आमदार नसला तरी खचून जाऊ नका, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। कर्जत तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा। कर्जत खालापूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट विधानसभेचा पराभव झटकून पुन्हा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू झाल्यानं गावागावात कार्यकर्ता सक्रिय झाल्यानं कर्जत तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचे माजी सरपंच उपसरपंच सदस्य प्रमुख सहकारी आणि तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून कामाला लागले आहेत। हा पक्षप्रवेश सोहळा माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी तुम्ही सत्तेतील कार्यकर्ते आहात, आमदार नसले तरी काय झालं, महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 33% वाटा आहे, त्यामुळे घारे आमदार नसले तरी विकास कामांची चिंता करू नका। आगामी काळात आपल्याला घड्याळ चिन्हावर लढाया लढवायच्या आहेत असं मार्गदर्शन करत पुढील काळात तुम्हाला सुधाकर घारेंच्या बाबतीत गोड बातमी मिळेल असं सांगूनच टाकल्यानं कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत जल्लोष केला। आम्हाला बसवायचे, त्याच्यामुळे तटकरे साहेब असतील, सुधाभाऊ असतील, यांचं नातं हे सर्वस्कृत आहे। जेवढं प्रेम मला दिलंय, आदिती ताईला दिलंय, तेवढंच प्रेम तटकरे साहेबांचं सुधाभाऊवर पण आहे। वेळ पडली तर माझ्या वाटेला जे येईल ते पहिलं मी सुधाभाऊला देईन, काळजी करू नका। पण आपण ताकदीने पुढच्या कालखंडामध्ये आपण काम असंच करत राहू आणि निश्चितच, कारण शेवटी काम करत असताना, लोकांची जनसेवा करत असताना अपेक्षा असते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा रास्त आहे। आपल्या नेत्याला यथोचित मान सन्मान त्या ठिकाणी मिळावा आणि त्याकरता मी सुद्धा साहेबांची माझी चर्चा झाली। आपण आज सर्वांच्या समोर काही सगळ्याच गोष्टी काय उलगडा करता येत नसतो, पण त्या संदर्भात योग्य वेळेला योग्य निर्णय सुधाभाऊंच्या बाबतीत निश्चितच घेतला जाईल असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मी देतो। आज खऱ्या अर्थाने मुंब्रा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सकपाळ आणि त्याचप्रमाणे साळोख ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आवेशजी जोवारे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात। त्यांचा मनापासून आपण त्यांचं स्वागत करू, त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो। कारण आपण अनेक दिवस बघतो, सर्वांनी सांगितलं तर मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी लढवली, त्यानंतर आपल्याला अपयश आलं, परंतु या अपयशाला खचून न जाता आवेशाला आपण त्याच ताकदीने 23 तारखेला, मला वाटतं 23 नोव्हेंबरला त्या निवडणुकीचा रिझल्ट लागला। 24 तारखेला आम्ही सर्वजण सूर्यकांत हजर होतो। आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली। एकही माझा कार्यकर्ता म्हणजे आजही आपल्या पक्षातून इकडून तर तिकडून झालेला नाही। मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांना त्यांचा आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल। तर आपण बघत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात, परंतु नोव्हेंबर महिन्यापासून जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय, अनेक कार्यकर्ते आपल्या टचमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे। मी आवश्यक तुम्हाला परवा तुमच्या गावात आलो होतो, तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये आमचे अनिल भाई असतील, तिथले प्रेम शेठ असतील, तिथले आमचा मसूद भाई असेल, यांना सुद्धा सांगितलं। आपल्या यावेळी कर्जत खालापूर तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती नारायण डामसे, कर्जत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष एकनाथ धुळे, खालापूर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, ज्येष्ठ नेते शरद कदम, दीपक श्रीखंडे, मनीष यादव, शेखर पिंगळे, भूषण पाटील, राजेश पार्टे, कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, सचिन कर्णुक, मोहन केदार, सोमनाथ ठोंबरे, माजी सभापती हिंदोलाताई, महिला नेत्या सुरेखाताई खेडकर, वैशाली जाधव, अंजू सरकार, उत्तम पालांडे, अनेशभाई बुबेरे, माजी उपसरपंच मसूर बुबेरे, फाईम बुबेरे, कुणाल माने यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते।
यावेळी सालोखा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अवेश जुवारी फौजान मधू, माजी सरपंच काळूराम पुंजारा, परशुराम भला, सलाम भाई शेख, इम्रान बुबेरे, मोगराज, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन सकपाळ यांच्यासह असंख्य सहकारी वर्गानं सुधाकर घारे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी स्वागत केले। यावेळी सुधाकर भाऊ घारे व सुलेखाताई खेडकर यांनी आपल्या शैलीत इशारा देत टोलेबाजी केली। थोडंसं दुःख सुद्धा आपण म्हणजे पराजय झाला याचं दुःख आमच्यासारख्याला सुद्धा आहे, आम्हाला दुःख नाही अशातला काही भाग नाही, पण ते थोडंसं बाजूचं काढून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता ताकदीने काम करणं गरजेचं आहे। म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यात थापसे साहेबांसारखे आमचे सहकारी असतील, माजी सभापती आमच्या इंदुमतीताई असतील किंवा बाकी सर्व इंदुलाताई असतील किंवा इतर सहकारी आज सुद्धा जे प्रवेश करतायत, नाहीतर तसे काही इतकं सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवणं। पण सुद्धा भाऊ, तुमचा हसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची पुण्याई आहे आणि तुमची ताकद आहे। त्यामुळे असंच तुम्ही हसत राहा आणि कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकद देत राहतील। त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशी ठरवलं, दर महिन्याला नाही दर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे। ग्रामपंचायत सदस्यापासून, ग्रामपंचायत सरपंचापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगरसेवक असेल, जी जी कोण मंडळी आपल्या सोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं। आता विधानसभेची निवडणूक झाली, पुढची येणाऱ्या निवडणुकीला अजून 4.5 वर्ष आहेत। त्यामुळे गेल्या निवडणुकीचाच परत री ओढण्यापेक्षा योग घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील, खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जे निवडणुका म्हणतात त्या ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात। आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायची। त्या संदर्भात महायुती ती सुद्धा तुम्हाला परत फेड करावी लागणार आहे। तर आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू। मागची विधानसभा झाली ती आपण निवडणूक लढवली, आपण हारलो हे सर्वांनी विसरून जा। पुढची निवडणूक आपल्या येणाऱ्या निवडणुका असतील, त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुका मात्र आपण जिंकण्यासाठी सगळ्यांनी आजपासूनच कामाला लागावं असं आपल्याला मी सर्वांना सांगतो। तर आपण काम करायचं अनेक दिवस बघतो, त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याला, सगळ्या कार्यकर्त्यांची एक खंत आहे भाई, पोलीस स्टेशनला गेलं, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर त्याला अडकवा, चालेल तर बरोबर, दुसऱ्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्याला थोडीशी मुभा द्या। परंतु मी तुम्हाला या व्यासपीठावरून शब्द देतो, कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरान, नेरळ आणि आपल्या मतदारसंघाचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं रविदादा चुकीचं काम होऊ देणार नाही असं आपल्याला मी इथे शब्द देतो। आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, पण आपला कार्यकर्ता खरंच चुकला असेल तर त्याची मात्र जी सजा असेल ती त्याला भोगायला लागेल। चुकीच्या कामाला आपण प्राधान्य देऊ शकत नाही, परंतु आपल्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होणार असेल तर हे बाकी नक्की का आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे मात्र आपण नक्की करू। आणि कोणाच्या सामन्यावरून जर आपल्या माणसावर अन्याय होणार असेल तर ते आपण मात्र कधी सहन करणार नाही असं या पत्रकारांच्या माध्यमातून मी ज्यांना समजायचं त्यांना बाबासाहेब निरोप पाठवतो। अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये काही नेते मंडळी आहे त्यांना आदरणीय तटकरे साहेबांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचं नाव मोठं होत नाही, त्याला कोण मोठं म्हणत नाही, असे सुद्धा कार्यकर्ते आहेत। परंतु त्याला सुद्धा आपण तसं उत्तर देऊ। पुढच्या काळामध्ये त्यांनी अशी काही चूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तसं उत्तर देण्यात येईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। आपण सर्वांनी अनेक वर्ष अनेक दिवस हे भाई नाहीये, खरोखर वारकरी संप्रदायाची शिकवण घरात असल्याने एका मुलावर आणि नेत्याची मुलं आजकाल कशा असतात, परंतु संस्काराने घडलेली पिढी कशी असते तर ते आमच्या अनिकेत भाईकडे आणि आदरणीय ताईकडे पाहिल्यानंतर कळतं। संयम आणि जमिनीवर असणं काय असतं या दोघांच्या वर्तणुकीतून नेहमीच हा मतदारसंघ आणि महाराष्ट्र सुद्धा ताईच्या कर्तृत्वातून पाहत असतो। त्यानंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील
लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे. राजकारण अनेक वर्ष करून सुद्धा काही लोकांना लोकांच्या मनावर राज्य करता येत नाही. परंतु आपल्याकडे कुठली सत्ता नसताना, पद नसताना लोक आपल्याकडे कधी येतात. मी आवर्जून एक उदाहरण सांगेन की गोपीनाथजी मुंडे साहेब फक्त थोड्या काळासाठी सत्तेमध्ये होते, परंतु आजही तुम्ही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा गेले तरी लोकांच्या घरामध्ये तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो दिसतो. त्याचं कारण एकच, ज्याला लोकांच्या मनावर राज्य करता आलं तो खरा लोकनेता. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनावर राज्य कोण करत असेल तर ते सन्माननीय सुधाकर भाऊ. मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी मी सुद्धा त्या जनता दरबारात आले होते आणि काही महिला ज्याच्याकडे सत्ता आहे तिकडे जात असतात, परंतु काही महिला आपल्या समस्या घेऊन, आपल्या पाण्याचा प्रश्न घेऊन भाऊकडे आले होते आणि त्या माझ्या समोर भाऊंनी लगेच फोन लावून सरकारी यंत्रणा जेव्हा कामाला लागेल तेव्हा लागेल, परंतु उद्यापासून जिथे पाण्याची टंचाई आहे तिथं आपला टँकर गेला पाहिजे हे आवर्जून सांगितलं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला वाटतं त्या वाडीमध्ये पाण्याचा टँकर पोहोचला. खरी जर लोकसेवा असेल तर ही लोकसेवा आहे.